तर नमस्कार मित्रांनो. तर एवढ्या दिवसाचं स्वप्न आणि एवढे दिवस तुम्हाला माहिती आहे की माझी परिस्थिती काय होती काय नाही, आणि मी फक्त एवढी मेहनत केली प्रामाणिकपणे आणि तुम्ही एवढं सपोर्ट केला यूट्यूबवर. तर मित्रांनो त्याचं आज फळ मी म्हणजे मला काय बोलायला नाही, पण एवढं मला खुशी व्हायला लागली की तुमचं प्रेम, तुमचे कायमस्वरूपी आशीर्वाद असाच राहू द्या. माझी परिस्थिती मी बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो मला आता तर नमस्कार मित्रांनो. तर आज ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा, कारण की एवढे दिवस आपण म्हणजे सगळं काम केलेलं, म्हणजे काही पण मी कामाला कोणत्या लाजत नाही किंवा काही नाही, पण आज हे दिवस आहे एकदम आनंदाचा. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. तुम्ही आता तुम्हाला शेवटला दाखवणारच आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एवढी मला खुशी होती. मी एवढ्या गरिबीतून आणि एवढ्या गरीब कुटुंबातून म्हणजे एवढं जे घर बांधलं, हे सगळं सोशल मीडियावर, आणि तुमचं प्रेम मला माझ्या म्हणजे भेटलेलं आहे. प्रेम तुमचं असंच कायमस्वरूपी तुमचं प्रेम राहू द्या आणि तुमची साथ अशीच मला राहू द्या. तर मी आज एक पाऊल उचललं आहे, तर ते फक्त तुमच्या सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे. तर मला कायमस्वरूपी असा सपोर्ट करा आणि आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ब्लॉग कसं वाटते एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, हे आपले आहेत भाऊ. इथं मी आलो होतो अकलूजमध्ये, तर यांना एक कॉल केला, म्हणलं मी इथं आलोय, तर 1 मिनिटामध्ये गाडी घेऊन आपल्यापाशी रेडी. मला बाकी काय म्हणायचं नाही, तर तेवढं म्हणायचं की बीड सारख्या शहरात एक ऊसतोडी करणारा मुलगा जर आज एवढं वर जात असेल, तर त्या गोष्टीचा मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान असला पाहिजे. आणि खरं म्हणायचं तर भावानं ते करून दाखवलं, म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे दुसऱ्यांसाठी नॉर्मल असेल, पण ह्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं ना, एक वेगळंच फिलिंग आहे, वेगळेच. पण त्या गोष्टीसाठी मी आधीच भावाला अभिनंदन करतो. आणि खरंच एवढं खेड्या गावात नेणं, ऊसतोडीच्या परिवारातनं येऊन एवढं कमवणं, नॉट अ जोक. हां, खरंच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची साथ अशीच राहू द्या कायमस्वरूपी. चला बघा मित्रांनो व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सांगा कसा व्हिडिओ आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एवढं खुशी व्हायला लागली, म्हणजे जीवनात एवढा म्हणजे आनंदाचा दिवस की फक्त आज ह्याच्या आधीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा दिवस नव्हता. एवढ्या गरिबीतून एवढं ऊस तोडला मी, आणि वडिलांनी आमच्या 25 वर्ष कारखाना केला, आणि एवढ्या गरिबीतून एकाच स्वप्न माझं पूर्ण व्हायला लागले. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतंय सांगा मला कमेंट करून. तर तुमचं प्रेम कायमस्वरूपी असं राहू द्या. तर चला मित्रांनो बघा. हारणे आलोचना भारी दिसायले का? कमेंट करून सांगा मला. कमेंट करून सांगा मित्रांनो. आज एवढं खुश आहे फक्त माझ्या मोठ्या भावाच्या सपोर्टमुळं आणि आईच्या सपोर्टमुळं ही फक्त शक्य झालंय. आणि भाऊ माझ्या मोठ्या भावासारखं भाऊ प्रत्येकाला मिळू. आणि सगळेजण म्हणतात काय बोलावं ती मला कळायला झालं मित्रांनो. आज थोडं खुश व्हायलोय मी. आणि तुम्ही व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत विसरू नका. तर आता मी तुम्हाला लवकरच दावतो काय करायला काय नाही का नाही. चला जाऊ की तो पण मित्र. स्टॉप घ्या. कोणी कोणी वर केलं कमेंट करून सांगा मित्रांनो, लोकेशन पोचलोय. टप्पा काय असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर कळत असेल तरी पण कमेंट करून सांगा. म्हणजे जीवनात खरंच मित्रांनो एवढा आनंदाचा दिवस आहे आमच्या, की याच्या आधी कधीच जीवनात एवढा आनंदाचा दिवस नव्हता. एवढ्या गरीब कुटुंबातून आम्ही एवढं निर्माण केलं, मलाच विश्वास वाटत नाही आणि काही मला बोलायला मिळत नाही. तर तुमचं प्रेम खरंच असं राहू द्या कायमस्वरूपी. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. सपोर्ट करा. भाऊले कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. हरी खोबरे द्या समजून. मला ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला आता तुमचं प्रेम मला एवढा आनंद होतोय, मला बोलायला माहीत नाही अक्षरशः, कारण की एवढं आपण गरिबीतून एक स्वप्न पूर्ण करतोय. आणि तुम्हाला आता सांगायची वेळ आली. आता आपण गाडी घेणार आहे, तुम्हाला तर समजत असेल तर कमेंट करा, आणि कोणती गाडी असेल ते मला सांगा. कोण कोण ओळखीत आहे आधी बघू आपण, आणि सगळ्यांच्या कमेंट मी चेक करणार आहे आणि लाईक पण करणार आहे. तर असा तुमचं प्रेम आणि कायमस्वरूपी सपोर्ट राहू द्या. चला आता दाखवतो तुम्हाला डायरेक्ट धब्बा. चला खाल्ले
कसं वाटायला लागलं? भाऊचा आनंद गगनात मावलाय. तर मित्रांनो काहीच बोल नका डायरेक्ट डिलिव्हरी घेतल्यानंतर बोला आता डायरेक्ट गाडीची गाडीच म्हटलं की भाऊ पुढे राहिले जरा पुढे राहिले. तर मित्रांनो बघा आता तुम्हाला दाखवणार आहोत कोणती गाडी आहे कोणती नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इंस्टाग्रामवर पण आपला व्हिडिओ येणार आहे आणि ब्लॉग पण. तर कंटिन्यू करा. भाऊ इकडे येते. भाऊचा इकडे व्हिडिओ चालू आहे. भाऊ आता गाडी उठली काय सांगा. हा कुठली गाडी आता ना आता ना आता नाही, आता बघितल्यावरच. बघितलं हा आधी सांगायचं कोणी कोणी कोणती गाडी आहे कमेंट करून. तर दोघांचे पण युट्यूबला ब्लॉग येतात. तिकडे पण चालू आहे ब्लॉग. हा हा इकडे पण यायलंय, इकडे पण यायलंय. चला दाखवतो आता तुम्हाला. बघा कशी वाटली आपली गाडी. या इकडे मागून सगळं दाखवू. कशी वाटली आता कमेंट करा नक्की सांगा. नाही ते आपली पुन्हा सोडायचं ही सोडले का अशी ब्लॉक सोडायची. भाऊ विषय टॉपचा केला एकदम टॉपचा. तर मित्रांनो बघा आपली म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं तुमच्या आशीर्वादामुळं. तर आपल्याला इथं पण पूजा करायची आणि साक्षी ही पण वाट बघत बसलेली आहे घरी. तर डायरेक्ट आपण जायचं आणि साक्षीला मी काही सांगितलेलं नाही. तर डायरेक्ट जाऊन आपल्याला दाखवायचं. साक्षीचं स्वप्न लय दिवसापासून होतं की नवीन गाडी घ्यायची. तुम्हाला तर माहिती आहे साक्षीने मला किती साथ दिलेलं आहे वाईट काळामध्ये पण. ऊस तोडला आम्ही, ईट भरती केली एवढ्या गरिबीतून. हे करणं म्हणजे सोपं नाही. तर मलाच खरंच म्हणजे माझ्या स्वतःवर अभिमान वाटते मला की मी एवढ्या गरिबीतून गाडी घेतली. गाडीची पूजा करायला आपण तर आता मला सपोर्ट करा. आणि गाडी कशी वाटली दुसऱ्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या साक्षीकडे गेल्यावर तर तुम्हाला सांगणार आहे. तर कमेंट करा, लाईक करा आणि दुसरा ब्लॉग बघायला वाट बघा. सपोर्ट करा आणि ठीक आहे आधी नॉर्मली 1 2 3 तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं सगळं पाठवून बस का. काय झालं माहिती का दिले वाजता मग पाठवतो ती सुरज आणि त्याच्यावर पाठवतो. ब्लॉग हा दादा ब्लॉक काय करू? पाणी पाणी टाका येऊन करा. माझा फोटो काढायचा आहे बरं का. दोघांनी पण फुलं हे करा फक्त नॉर्मल. तू पण आलं आलं ठीक आहे. आता काय करा नॉर्मली फक्त असं ओवळा आली का? दिवा लावा रे. बरं, ठीक आहे. मग बॅक साईड नाही फ्रंटला घेऊन बॅक साईड नाही. या पुढे पुढे जरा पुढे दोघांनी हात लावा. हा आणि याला ओवळा तर मित्रांनो पूजा केलेली आहे. आता बघा नारळ फोडायची बारी आली. कारण की आपली दुसरी पण व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकलेले त्याच्यासाठी नाही फोडा. आता ओवाळायचं आणि फोडायचं. 3 2 1 गो. बघा ओवळ 1 आपलं 2 स्वप्न पूर्ण. फोड 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 बसून फोडा फोडा. बसून बसून तुकडा ठेवा आता. ठीक आहे. गाडी नाही बाबा. जास्त आहे. फक्त पाणी पिऊ शकतो ना. आपण बघा कशी वाटायची गाडी. एकदम खरंच जीवनात आनंद झाला की आपण गाडी घेतली. मला अजून पण विश्वास होत नाही की हे आपली गाडी आहे. तर मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या खरंच कायमस्वरूपी. आणि दुसरा ब्लॉग बघा. दुसरा ब्लॉग